नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वच्छ भारत मिशन 2.0 ची प्रभावी अंमलबजावणी करपाच्या गरजेचेर भर दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या खाशेल्या उपक्रमाचेर युनेस्कोच्या संवसारीक दायज स्थळ सांची स्तूपांतले पवित्र अवशेश मंगोलियाक व्हेल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज गुजराताच्या भेटीर आसतले. युरोपीय संघटनेच्या विदेश वेव्हार मंत्र्यांच्या अनौपचारीक बसकेंत वांटो घेवपा खातीर विदेश वेव्हार मंत्री डॉ. एस जयशंकर सायप्रसांत पावले. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वच्छ भारत मिशन 2.0 ची प्रभावी अंमलबजावणी करपाच्या गरजेचेर भर दिला आनी मुळावी बांदावळ तयार करून नेमान देखरेख, नागरिकांचो सहभाग आनी वेगवेगळ्या भागधारकां मदीं एकठांय येवपाक परिणाम सुनिश्चित करपाक जाय अशें तांणी सांगलां. नवी दिल्लींत जाल्ले 51वे प्रगती बसकेचें अध्यक्षपद सांबाळून प्रधानमंत्री मोदी हांणी राज्यांक कोयर प्रक्रिया प्रकल्प आनी गोबर्धन प्लांट सयत घन कोयर वेवस्थापन संबंदीत मुळावी बांदावळ बेगीन पुराय करपाक आवाहन केलां. हे बसकेंत प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, वीज आनी रस्तो क्षेत्रांतल्यान 7 गंभीर मुळाव्या साधनसुविधा प्रकल्पांचो नियाळ घेतलो, जातूंत सुमार 30,000 कोटी रुपया मोलाच्या 9 रस्त्यांचो आस्पाव आशिल्लो. बकरी ईद म्हळ्यार ईद उल आझा आयज देशांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी धर्मीक उमेदीन मनयतात. सकाळीं सावन हजारांनी मुस्लीम भक्त मशिदींनी जमून खाशेली नमाज करतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी ईद उल आझाच्या निमतान लोकांक परबी दिल्यात. हो उत्सव भक्ती, त्याग आनी निस्वार्थपणाचो प्रतीक आसा अशें राष्ट्रपतींनी आपल्या संदेशांत म्हणलां. तशेंच ह्या महोत्सवांतल्यान नागरिकांक मनीसपणाची सेवा करपाची प्रेरणा मेळटा. समाजांत मोग वाडोवपाचो संकल्प घटमूट करचो अशें तांणी नागरिकांक आवाहन केलें. हो उत्सव शांततायेन जावचो आनी कायदो आनी सुवेवस्था तिगोवन दवरची हे खातीर अधिकाऱ्यांनी जायत्या शारांनी सुरक्षेची विस्तारान वेवस्था केल्या. दिल्लीत पुलिसांनी ह्या निमतान जामा मशिदी वाठारा भोंवतणी व्हड सुरक्षा तैनात केल्या. केंद्रीय मंत्रिमंडळान भौशीक वितरण वेवस्थे खाला राशन, येरादारी आनी वेवस्थापन सहाय येवजण चालू दवरपाक मान्यताय दिल्या. नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक म्हायती दितना म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां. इस प्रोग्राम में 3 बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं. 3 major reforms have been introduced in this program today. First, the government will support the transportation cost incurred in moving food grains from large FCI warehouses in the states to fair price shops across different districts and divisions. Second, there was a need to increase the remuneration of fair price shop dealers, and a decision has been taken in this regard as well. Third, efforts will be made to modernize the public distribution system through the use of technology. पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या खाशेल्या उपक्रमाचेर युनेस्कोच्या संवसारीक दायज स्थळ सांची स्तूपांतले पवित्र अवशेश मंगोलियाक धाडटात. हे अवशेष भगवान बुद्धाच्या 2 नामनेच्या शिश्यांचे आसात. आयज तांकां भोपाळ राजा भोज विमानतळावयल्यान पुराय राज्य सन्मानान दिल्लीक व्हरतले. फाल्यां हे अवशेष नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयांत भौशीक प्रदर्शना खातीर दवरतले. ते उपरांत 30 मे दिसा भारतीय वायुसेनेच्या खाशेल्या विमानान तांकां मंगोलियाक व्हरतले. 31 मे सावन हे अवशेष मंगोलियाचे राजधानीत उलानबातरान लोकांच्या प्रदर्शनांत दवरतले. 10 लाखां परस चड भक्त आनी पर्यटक जमतले. ह्या उपक्रमाक लागून भारत आनी मंगोलिया हांचे मदले सांस्कृतीक आनी आध्यात्मीक संबंद आनीक घटमूट जातले. अर्थीक वेव्हार मंत्रिमंडळ समिती CCEAन रेशन, येरादारी, विक्रेत्यांक आदार आनी तंत्रगिन्यान सुदारणा सयत भौशीक वितरण प्रणाली आधुनीक करपाची येवजण मार्च 2031 मेरेन चालू दवरपाक मान्यताय दिल्या. म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक म्हायती दितना मंत्रिमंडळाच्या ह्या निर्णया संबंदीत ही घोशणा केल्या. केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आयज नवी दिल्लीत खरीफ मोहीम 2026 खातीर शेतकी राष्ट्रीय परिशदेचें उक्तावण करतले. 2 दिसांच्या कार्यावळीचो हेतू फुडल्या खरीफ हंगामा खातीर रणनितीचेर विचार करपाचो आसा आनी तातूंत शाश्वत शेती, उत्पादकता, हवामानान लवचीकता, मुळावी बांदावळ घटमूट करप आनी शेतकार समृद्धीचेर लक्ष केंद्रीत केलां अशें आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात
सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज गुजराताच्या भेटीर आसतले. ह्या भेटी वेळार ते अहमदाबाद आनी गांधीनगर जिल्ह्यांत भौशीक उपयुक्तताय, शिक्षण आनी ग्रामीण मुळाव्या साधनसुविधा प्रकल्पांचे उक्तावण आनी बुनयाद घालतले. युरोपीय संघटनेच्या विदेश वेव्हार मंत्र्यांच्या अनौपचारीक बसकेंत वांटो घेवपा खातीर विदेश वेव्हार मंत्री डॉ. एस जयशंकर सायप्रसात पावले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मंत्री जयशंकर हांणी युरोपीय आयोगाचे उपाध्यक्ष काजा कलास आनी सायप्रसाचे विदेश वेव्हार मंत्री डॉ. कॉन्स्टांटिनोस कोम्बोस हांच्या आमंत्रणाचेर उपकार मानले. बायलां खातीर राष्ट्रीय आयोगान भारतांतल्या मुस्लीम बायलांच्या हक्कां विशीं एक व्यापक शिफारस अहवाल गृह मंत्रालय, बायलां आनी भुरग्यांच्या विकास मंत्रालय आनी अल्पसंख्यांक वेव्हार मंत्रालयांक सादर केला. देशांतल्या मुसलमान बायलांचे कायदेशीर, समाजीक आनी घटनात्मक हक्क घटमूट करपाचो हेतू आशिल्ल्या राष्ट्रीय पावंड्यावेल्या सल्ला मसलती उपरांत हें सादरीकरण केलां. घटनात्मक सुरक्षा आनी हालींच्या कायदेशीर सुदारणांक लागून बायलांचो हक्क मुखार व्हरपाक म्हत्वाचें योगदान मेळ्ळां, अशें आयोगान सांगलां. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी आपल्या कॅनेडियन समकक्ष मनिंदर सिद्धू हांचे वांगडा कॅनडा भारत गुंतवणूक रावंड टेबलाचें सह अध्यक्षपद केलें. कॅनडेच्या मुखेल पेन्शन फंडा कडेन सार्वभौम आनी संस्थांनी गुंतवणूक करपी कॅनडा इंडिया बिझनेस कावन्सिलाचे वांगडी आनी हेर भागधारकां कडेन व्हड प्रमाणांत चर्चा केल्या, अशें मंत्री गोयल हांणी सांगलां. दोनूय देशां खातीर शाश्वत वाड आनी आदार दिवपा खातीर अर्थीक बाजारांत सहकार्य घटमूट करपाच्या मार्गां विशीं मंत्री गोयल हांणी चर्चा केली. What's the strength of the Canada-India partnership? भारत और कनाडा के बीच साझेदारी की सबसे बड़ी ताकत उनकी मजबूत लोकतांत्रिक नींव है. दोनों देश इस बात पर विश्वास करते हैं कि जब सशक्त संस्थाएं कानून के शासन को मजबूती से कायम रखती है, तब दुनिया के सामने यह एक उदाहरण बनता है कि अच्छे मित्र और भरोसेमंद साझेदार किस तरह साथ मिलकर काम करते हैं. दोनों देशों की सरकारों, संस्थाओं, व्यवसायों और आम लोगों के बीच जो आपसी विश्वास और सहयोग है, वही इस रिश्ते को और अधिक मजबूत बनाता है. Businesses and between the people of the two countries. गृहमंत्री अमित शाह हांणी आयज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओंपलीं. स्वातंत्र्य संघर्षाचो निर्भय झुजारी वीर सावरकर हांणी आपलें पुराय जिवीत मातृभुमीचे सेवे खातीर ओंपलें. वीर सावरकरांच्या जिवितांतल्यान राष्ट्र भक्तीचें म्हत्व आमकां खऱ्या अर्थान समजूं येता. वीर सावरकरांनी अस्पृश्यताय सारकिल्या समाजीक वायटाक खर विरोध केलो आनी देशांतल्या लोकांक एकठांय हाडलें. तांच्या जिविता वरवीं लोकांक मार्गदर्शन मेळटलें अशी आस्त तांणी उक्तायली. काँगोंतल्या इबोला प्रकोपाचेर आळाबंदा हाडपाच्या यत्नाक आदार दिवपा खातीर भारतान आपतकालीन वखदां पुरवण धाडल्यात, अशें आफ्रिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन CDC हांणी सांगलां. इथिओपियाचे मुखेल कार्यालय आशिल्ल्या आफ्रिका CDCन सोशल मिडिया पोस्टान भारतान केल्ली मजत युगांडाक तांच्या उदेंत आफ्रिका प्रादेशीक समन्वय केंद्राक मेळ्ळा, अशें सांगलां. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा वरवीं खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून आसा. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण फुडल्या 2 दिसांत मध्य आनी वायव्य भारतांत उश्णतायेच्या ल्हारांची परिस्थिती चालू उरतली. उदेंत मध्य प्रदेश आनी विदर्भान आयज रेड अलर्ट जारी केला. IPL क्रिकेटान काल राती न्यू चंदीगडांत जाल्ले एलिमिनेटर मॅचीन राजस्थान रॉयल्स सनरायझर्स हैदराबादाक 47 धांवड्यांनी हारयले. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वच्छ भारत मिशन 2.0 ची प्रभावी अंमलबजावणी करपाच्या गरजेचेर भर दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या खाशेल्या उपक्रमाचेर युनेस्कोच्या संवसारीक दायज स्थळ सांची स्तूपांतले पवित्र अवशेश मंगोलियाक व्हेल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज गुजराताच्या भेटीर आसतले. युरोपीय संघटनेच्या विदेश वेव्हार मंत्र्यांच्या अनौपचारीक बसकेंत वांटो घेवपा खातीर विदेश वेव्हार मंत्री डॉ. एस जयशंकर सायप्रसांत पावले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटलें. नमस्कार.